कन्हैयाच्या डोळ्यामध्ये असणार कृष्ण कन्हैया सुदामाला म्हणतो सुदामा वापस निघाला होता आणि हळूहळू कावेना भगवंत म्हणतात चला आपका स्वागत आहे. द्वारपालांना आश्चर्य वाटलं. रुक्मिणी उभे राहा उभे. हे रुक्मिणी माता लाडाची रुक्मिणी सरका थोडेस इकडे सरका थोडेस. नाही तर इकडून वा इकडून इथं माझ्या उजव्या हातात. सुदामा मंडळी द्वारका पाहत आहे माझ्या भगवंताची. हळू 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 येत आहे. हळू हळू कृष्ण कन्हैया लाल की कृष्ण कन्हैया लाल की. फुलांचा वर्षाव आहे फुलांचा वर्षाव द्वारकेमध्ये फुलांचा वर्षाव आहे. सुदामा म्हणतो देवा द्वारका आहे किती सुंदर आहे बरं का. आजपर्यंत पाहिलीच नाही ना हो. द्वारका आहे आणि हळू माझ्या भगवान परमात्मा म्हणतात सुदामदेवजी बसा आसनावर. आता आसन म्हटल्यानंतर सुदामाला वाटलं बापरे वारीमध्ये पायदळ चाललो नवी खाली झोपण्याची वेळ आली खाली बसण्याची वेळ आली. देवा या आसनावर कसं बसावं. तुमचं आसन आहे देवा बसा तुम्हीच. पण ना शेवटी भगवंतानी बसवलं सुदाम्याला आसनावरती. सुदामा थर 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 कापत हे आता फुल चड्डीवाले आले का. आता कोणी माझ्यामध्ये आता येऊ नका ना तुम्हाला एकदा सांगतो. काही अवस्थेमध्ये आहे कृष्ण कन्हैया रुक्मिणी माता जवळ आणि करता करता मंडळी कृष्ण कन्हैया रुक्मिणीला म्हणतात माझ्या सुदाम्याच्या पायाला काठी म्हटले ग जा सुई घेऊन सुई जा लवकर काहीतरी आण. रुक्मिणी माता मंडळी सुई आणण्याकरिता चिंता आणण्याकरिता द्वारकेमध्ये निघाली. आता मला सांगा एवढी मोठी द्वारका खरोखर महाराज सुई आणि काय मिळालं असेल का. नाही मिळालं. माझ्या परमेश्वराने सुदाम्याच्या पायामधले काटे कसे काढले माहिती आहे का. स्वतःच्या दातांनी काटे काढले. कृष्ण काटे काढले मंडळी भक्ताकरिता स्वतःच्या दातांनी काटे काढले. एवढा उदार उच्च नीच काही मेरे भगवंत कृष्ण महाभक्ती निराळा घराच्या भक्षणे कन्या परमानंद झाला रे. माझ्या टाळ्या जोडसे बस. सुदामा थरथर कापत आहे. कुठं महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले. देवा घ्या सुई घ्या. भगवंत म्हणतात झालं काम. ब्रह्मांडाचा घरी रडला सुदाम्याच्या समोर आसरू गाडले त्याने पाय धुतले सुदाम्याचे. भगवंत भक्ताच्या आदिनाय घडव वाजला टाळू. रुक्मिणी माता एका पातील कावळीना भांड घेऊन आल्या त्या ठिकाणी. चला रुक्मिणी माता शुद्ध महाराज पाणी आणलं जेव्हा तिथं आणि सुदाम्याची मंडळी पाय धुतोय स्नान करत आहे स्नान. ओम ब्राह्मण देवताभ्यो नमः ओम ब्राह्मण देवताभ्यो नमः. सुंदर स्नान झालं. पाय पुसण्यात आले. आंघोळ स्नान झाले. जुने वस्त्र काढण्यात आले. नवीन वस्त्र देण्यात आले. ज्या नवीन वस्त्र त्या सुदाम्याला नवीन वस्त्र द्या. आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी उभे राहा जरासे कृष्ण कन्हैया नवीन वस्त्र द्या नवीन वस्त्र. सुदामा महाराज कुठून पाहत आहे. देवा एवढे सुंदर वस्त्र जन्मामध्येही पाहिले नव्हते हो. हा जन्म 7 जन्म जरी झाले पण असे तुमचे वस्त्र नाही. देवा हात गेले सुदामे. देवा धन्यवाद. हे द्वारका आहे देवा तुमची. व्यवस्था झाली हो. अवस्थेमधून व्यवस्थेकडे जायचं आहे. आता व्यवस्थेमधून अवस्थामध्ये जायचं आहे. भगवंताजवळ या भगवंताजवळ. भगवंताने का वेळेला कृष्ण कन्हैयाने चला सुदामा मंडळी घाई महाराज सुदामा घाई मंडळी ते पदार्थ कृष्ण कन्हैया
पाणी द्या. तर रामदेवजी महाराज का होईना घाई घाईनं पाणी पिऊ लागले. ठसका लागला म्हणतात. राहिले का उपाय जेवतो ना मंडळी. घ्या सुद्धा पटपट पटपट खाऊन घ्या पटपट. भगवान म्हणतात ना 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 माझं कर्तव्य आहे. माझ्याकडे तुम्ही आलात ना आता हात जोडले देवा. मग संतान सुदामा तुम्ही आता जास्त पुढे जाऊ नका. सैन्य आलं ना तर मग महाराज का होईना आशीर्वाद देता देता तुम्हाला आमचं सैन्य एवढं आहे की मग महाराज का होईना तुम्ही थकून जाल. बोलवू का आमच्या पत्न्यांना. सुदामा म्हणतो देवा नका बोलू आपण बोलू इथं. मग मला सांगा मोठ्या आनंदाने आपण राहत होतो. पण एक आहे का सुदामा तुम्हाला एक गोष्ट सांगा. तुमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती का आली. तुमच्या जीवनामध्ये हे दुःख का आलं. मी तुमचाच मित्र होतो ना. मग का माझ्यावरती एवढं दुःख तुमच्यावरती एवढं दुःख आलं. तुम्ही माझ्या संगतीमध्ये राहून मला एक गोष्ट सांगा. गुरुकुल मध्ये आपण होतो. गुरु मातेने चणे दिले होते खायला. लाकडं आपण आणत होतो. पण गुरु मातेने सांगितलं होतं सुदामा कृष्ण कन्हैयाला चणे द्यायचे. तुम्हाला भूक लागली होती. तुम्ही एकटेच चणे खात होते. आणि महाराज मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारला होता सुदामा तुम्ही काय खातात. तर तुम्ही काय म्हणावं की महाराज काय ना या थंडीनं माझे दात कडकडतात. त्यामुळे काय ना तुम्ही खोटा बोलला की नाही बोललात. खोटे बोललात. त्या कारणामुळे काय ना मला तुमच्या जीवनामधली लक्ष्मी यश हे महाराज काढावं लागलं आणि गरिबी तुमच्यामध्ये द्यावं लागलं. पण ऐका माझा स्वभाव असा आहे देवाचा की महाराज काय ना मला तुम्हाला पुन्हा वापस द्यायचं होतं. कारण तुम्ही माझे मित्र होते. म्हणून त्यावेळेला मी तुमच्याकडून वचन घेतलं जात असताना की बरं का सुदामदेवजी एकदा तरी माझ्या भेटी करता या बरं का. आणि तुम्ही वचन दिलं येतो. आलात ना. बरं आलात. खूप बरं वाटलं. खूप समाधान वाटलं. पण ऐका आता त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. सुदामा वहिनीनं माझ्याकरता काहीतरी प्रसाद म्हणून पाठवला असेल ना. आपल्या जवळ होते. आंघोळ आहे की नाही आहे. वारीचा मार्ग आहे महाराज कशी पूर्ण झाली असेल. आणि देवाला महाराज कसे द्यावे. पण ऐका निसं शंका मत करो आदमी. शंका करू नये. देवाला जे आपल्या जवळ आहे ते अर्पण करा. भगवान परमात्मा स्वीकारतील. न काय ऐका कुठे रुक्मिणी माता शोधू लागली. आहे का इकडे तिकडे इकडे तिकडे शोधू लागली. शेवटी का होईना रुक्मिणीच्या जवळ पुतळी दिसली. रुक्मिणीची पुतळी घेतली मंडळी हाती. शोधता पकडला हात आणि लगेच मारे त्याच्या पुतळी रुक्मिणीमध्ये ठेवली. भगवंताच्या जवळ गेली. भगवंताच्या जवळ भगवंताच्या जवळ गेली. आणि सुरुवातीला माझ्या भगवान परमात्म्यांनी आठवून जाईल ते ओढली. वस्त्र महाग आहे. वस्त्रदान चिंता करू नका. म्हणून त्यावेळेला भगवंतांनी स्वतः त्या वयांच्या पुतळेच्या महाराज गाठा बांधल्या. आता सुसल्यांनी त्या गाठा सोडल्या. जीवनामध्ये म्हणतात भगवंतांनी जेवढा गाठा त्या पुतळीला तेवढ्या सुदाम्याच्या जीवनामधल्या सुरुवातीला दुःखाच्या गाठा सोडण्यात गेलो. कृष्ण कन्हैया बसा काढले. बसा. आणि रुक्मिणी तुम्ही इकडून वाहता. जशी माझी नगरी आहे तशी नगरी बनवा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुशीला होती. सुशीलानी महाराज नमस्कार केला विश्वकर्म्याला. आणि विश्वकर्मा म्हणतात की बरं का भगवंताची आज्ञा आहे सर्व हे नगरी तुमची करून टाका. पण सुशीला म्हणू लागली बघा माझी एकट्याची नाही तर महाराज सर्वांची या ठिकाणी नगरी नगरी झाली पाहिजे. भगवंत त्या ठिकाणी पुन्हा विश्वकर्मा भगवंताजवळ जातात आणि भगवंताला सर्व इतिहास सांगतात. आणि विश्वकर्म्याला सांगतात जा माझ्या सुदाम्याची नगरी बनवा. सुंदर जशी द्वारका आहे तसं महाराज आजही सुद्धा पोर बंदर म्हणतात. त्याला पोर बंदर म्हणतात. आजही तुम्ही जाऊन पहा तर सुदाम्याची पहिले महाराज सुदाम्याला काहीच माहित नाही. सुशीलाला सर्व माहित आहे. तिसरी चिमीट उचललेली आहे. तिच्यामध्ये लगेच प्रसाद घेतला. सर्व पत्न्यांना बोलावलं. सर्व पत्न्यांना तो प्रसाद वाटून दिला. प्रसादामध्ये टाका महाप्रसादामध्ये सर्वांना प्रसाद मिळणार आहे. तो टाका प्रसादामध्ये. काय काय इथं प्रसादामध्ये टाका सर्वांना प्रसाद मिळणार आहे. मग
पाहू लागली महाराज चुकून सदामदेवजी नगरी पा धोंड्याकडे लक्ष गेलो सुदामदेवजी म्हणता झटणार नाही काय आणतो हो का चला ठीक दिला 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 थोडंसं लक्ष द्या फळ खा फळ फळ हा चला फळ. थांबलेल्या नोकरी पाहून हळूहळू सदामदेवजी हळूहळू ज्या नेलं फळ सदामदेवजी हळूहळू हा आंब्याची फळ ती आंब्याची फळ घ्या 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 रुक्मिणी माता पाणी आणा पाणी जिलेबी द्या थोडी जिलेबी मंडळी सुदामदेवजी महाराज जेव्हा आले होते द्वारकेला त्यावेळेला महाराज गाल कसे होते काय अवस्था होती सुदामदेवजी काय अवस्था होती महाराज नारळ फोडल्यानंतर मंडळी ते डौल असतात ना त्याप्रमाणे गाल होते आज सुदाम्याच्या चेहऱ्यावरती आज 7 दिवस राहिलो सफरचंदासारखे गाल झाले हो माझ्या सुदाम्याचे आमच्या अर्गनाचार्याच्याकडे जरासं लक्ष द्या पहिले आले कसे होते आता कसे दिसत आहेत महाराज रोजच गाडी करत आहेत काय अवस्था होती मातीच्या संगतीतला आनंद हा वेगळा आहे हो सुदामदेवजी चमकू लागले मंडळी भगवान परमात्मा म्हणतात की चला सुदामदेवजींच्या वरती खूप आता कृपा केलेली आहे सुदामदेवजी तमा बसा घाई नका करू सध्या सुदामदेवजी हो सुदामदेवजी परिवार वाट पाहत असेल ना काय म्हणतात परिवार वाट पाहत असेल ना तर त्यावेळेला सुदामदेवजी म्हणतात हो बापरे आज महिना होऊन गेला आज माझा परिवार वाट पाहत असेल सुशीला पतिव्रत आहे तिने अन्नग्रहण केलेलं नाही आहे मंडळी भगवंताला कळालं होतं सर्व दिला होता पण यशाचा तिलक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला सुदाम्याची सुटका नाही आणि भगवान परमात्म्याने यशाचा तिलक केला मंडळी तिलकं कला आटपटली वक्षश्रीकोष्ठभं नासाग्रमौक्तिकं करतले वेणु करे कंकणं ब्राह्मण देवता तिलकं फुलं घ्या सर्वच्या सर्व हार अर्पण करा कृष्णाकडे हार अर्पण करा ओम ब्राह्मण देवता हार समर्पयामी वस्त्र समर्पयामी फुलं घ्या फुलं जेवढे फुलं सर्व द्या सर्व त्या आरतीच्या सगळ्या द्या थोडी इकडून थोडेसे असा वर्षाव करायचा सुदाम्याच्या अंगावरती ओम ब्राह्मण देवता ओम फुलहार समर्पयामी जय जयकार केलेला आहे सर्वांनी ताली वाजवा गोपाल कृष्ण भगवान की लक्ष्मी माता की सुदामदेवजींना यशा वारकरी म्हणत असतात जाता जातो मादारी सुदामाच्या डोळ्यामध्ये असुराय जेव्हा जात असताना हृदय दाटून येतो कंठ दाटून येतो देवा खूप राहिलो तुमच्या दरबारामध्ये देवा आज्ञा द्या देवा आई रुक्मिणी माता आज्ञा द्या माता जातो
भगवंत म्हणतात सुदामा ठीक आहे पुढे कार्यही करायचं आहे आपल्याला मलाही पुढे बहुत करणे आहे म्हणून का होईना रुक्मिणीला बोलावलं रुक्मिणी नमस्कार करा सुदाम देवीचे ब्राह्मण देवतेचा नमस्कार करत असतात आशीर्वाद नमस्कार द्या आशीर्वाद द्या रुक्मिणी माता जामवंती सत्यभामा माल्यांनी घ्या दर्शन पटपट माल्यांनो 5-6 जणी दर्शन यावं या पटपट घ्या पाहिजे नाही दर्शन रुक्मिणी जामवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंद्या सत्य भद्र लक्ष्मण दर्शन घेत आहे सुदाम देवजी मंडळी काव्य आशीर्वाद देत आहे सुखीनो भवंतो यशस्वी बाबा आशीर्वाद देता सुदाम देवजी थकून गेले तनु आशीर्वाद घे विचारून हो नोकरी लागली पाहिजे आशीर्वाद ना जसा आणि पुढे मंडळी या दर्शन घ्या पटपट 16,108 कन्या येऊ लागल्या सुदाम देवजी म्हणतात देवा ओ देवा आशीर्वाद बसा तुम्ही या दर्शन आणि एकदा माझ्या परमेश्वरांनी दर्शन घेतलं गय सुदाम देवजी दर्शन घेतलं घ्या आणि एकदा सुदाम यांनी आशीर्वाद दिला आजीबाई तुला कोणता आशीर्वाद पाहिजे विचारे सर्व पत्न्यांना तो आशीर्वाद मिळाला पुढे माणस कायला भगवंत आणि सुदामाला सार करतात जा चला सुदामा मंडळी समोर कृष्णकडे या मागे या मागे कृष्णकडे या मागे कृष्णकडे या आणि सुदाम देवीची अवस्था पाहतात आणि कृष्णकडे हाक मारले आपल्या मित्राला हाय मेरे दोस्त त्याचा जन्म मध्ये काय कोण आलं मला दर्शनाकरता माझ्या दर्शनाकरता कोण आलं कोणीही आलं नाही म्हणजे आपलेच असून आपल्याला भेटा करता वाचवलं आणि कौरव म्हणजे आम्ही तुमची भक्ती करत होतो म्हणून कावीला तुम्हाला तुम्ही आमच्या मुलाला संपवलं जेव्हा एका आईला कळवळा असते मुलांबद्दल शाप देतो तेव्हा तुमचे यादव कुळाला देवा मंडळी म्हणून भगवंताला तो स्वीकार होता कारण भगवंताला माहित आहे पूनम मॅडम या ठिकाणी बसलेल्या ढोलक वाजून गायन सुद्धा केलं एकदा आमच्या अर्धनाचार्य पथक होता चालू होता 7 दिवस मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने झाकी दृश्य कृष्णकडे तुमच्या समोर आहे हरिदास जोड त्यांच्याकरता जोडा टाळी बोलो हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो
प्रपंचाचे
ओ भैया रे टाळकरी मंडळी ओ भैया रे ओ भैया रे भैया गाडी वाले गाडी धीरे हाथ पलटा 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 धीरे हाथ गाडी धीरे
सांभाळा. क्या बात है. आनंद ज्योतीचा करुणेची आम्हाला इच्छित आती देवा. क्या बात है. आवाज ये ना तुम वाह, क्या बात है. ताली ताली बसलेली मंडळी. क्या बात है. जय हो. करुणेची आम्हाला इच्छित आती देवा. मृत्यू लोकी बाबा जगदाबा. क्या बात है. राधे राधे. जय हो मंडळी. जय हो. जोर से ताली झालीच पाहिजे. चला समोर चला सगळी द्यायची आपल्याला. हळू 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 एकदम हळू फास्ट आहे फास्ट गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण केसर माता की हर हर अदर दर देवेंद्र बायक बुबाई बो हा बुबाई बो हा बुबाई बो हळूहळू बुगाले बो बुगाई बो बुगाले बो 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 माऊली 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 देव थकया देवई माया ने आए गया बुबाई बो हा बुबाई बो हा बुबाई बो हा माली हा माली 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 गोपाल कृष्ण भगवान की धन्यवाद धन्यवाद. बहुत तुम्ही नका पाया लागू. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लावली 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 दर्या 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 दर्या. क्या बात है. बुबाई बो हा बुबाई बो बुबाई बो.
टेन्शन माता